Praise the Lord. I am Amruta Joseph Sikpera. I am so happy to be with you. And today we are going to meditate. Luke chapter 1 verse 37. लूक शुभवर्तमानाचा पहिला अध्याय 37वे वचन आज आपण पाहणार आहोत. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. हालेलुया. खरंच खूप सुंदर, खूप प्रिशियस, खूप मौल्यवान असं देवाचं हे वचन आहे. देवाचं वचन हे सोन्यापेक्षा 52 काशी सोन्यापेक्षा इष्ट आहे. वचन काय सांगते की कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. काय सांगते की देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही, इम्पॉसिबल नाही. खरं देवाचं वचन हे शांती देणार आहे. देवाचं वचन हे समाधान देतं. देवाचं वचन हे आशा देणार आहे. देवाचं वचन हे कार्य करणार आहे, कार्यशील आहे. खरं देवाला कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नाही, अशक्य नाही. आपण बायबलमध्ये पाहतो की योहान शुभवर्तमानाचा 2रा अध्याय 1 ते 10 वचनात आपण पाहतो की येशू, त्याची आई आणि त्याच्या शिष्यांना लग्नाचे आमंत्रण होते. मग तेथे त्या लग्नात द्राक्षारस संपला. तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली की त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही. यावर येशू तिला म्हणाला की ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध आहे? माझी वेळ अजून आली नाही. मग त्याच्या आई शिष्यांना म्हणाली की हा तुम्हाला जे काही सांगेल ते तुम्ही करा. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला की रांजण काठोकाठ पाण्याने भरा. आणि त्याचप्रमाणे शिष्यांनी केले. मग येशूने शिष्यांना सांगितले, आता त्यातले द्राक्षारस काढून भोजन अधिकाऱ्याकडे घेऊन जावा. तेव्हा त्याप्रमाणे त्याने नेले. द्राक्षारस बनलेले पाणी जेव्हा भोजन अधिकाऱ्याने चाखले, तेव्हा तो भोजन अधिकारी वराला बोलून म्हणाला की प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले की तो नीरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहे. हा येशूने कानागावी केलेला पहिला चमत्कार. हालेलुया. या वचनातून आपल्याला खूप काही गोष्टी कळतात. पहिली गोष्ट म्हणजे येशू तिच्या आईला काय म्हणाला, तर माझी वेळ अजून आली नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक समय आहे, एक वेळ आहे. आणि ज्यावेळेस गोष्टी त्याच्या टायमात होतात तेव्हा त्या गोष्टी काय होतात, तर त्या खूप छान होतात, खूप गोड होतात. म्हणून योग्य वेळेची वाट पाहणं, धीर धरून योग्य वेळेची वाट पाहणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला येथे कळते ती म्हणजे येशूची आई शिष्यांना काय म्हणाली, हा जे काही सांगेल ते करा. आणि शिष्याने ते तसे केले. म्हणून देवाच्या वचनानुसार आपल्याला चालायला पाहिजे. जे काही देवाने वचनाद्वारे आपल्याला सांगितलं आहे ते तसंच आपल्याला वागायला पाहिजे, तसंच आपल्याला करायला पाहिजे. तेव्हा अशाच अद्भुत गोष्टी आपल्या लाईफमध्ये सुद्धा घडतील. आणि तिसरी खूप महत्वाची गोष्ट आपल्याला या वचनातून कळते ती म्हणजे जेव्हा तो द्राक्षारस, तो पाण्याचा द्राक्षारस, कशाचा द्राक्षारस, तो पाण्याचा द्राक्षारस जेव्हा त्या भोजन अधिकाऱ्याने चाखला तेव्हा त्याला तो खूप खूप आवडला. कारण तो खूप टेस्टी होता, मधुर होता, खूप गोड होता आणि खूप रुचकर असा तो द्राक्षारस होता. खरं देवाचं कार्य हे अद्भुत आहे. पाण्याचा द्राक्षारस करणे शक्य आहे का? नाही. पाण्याला काही टेस्ट असते का? नसते. कारण पाणी हे नीरस असते, टेस्टलेस असते. पाण्याला काही चव नसते, काही टेस्ट नसते. पण त्या टेस्टलेस अशा, चव नसलेल्या पाण्याचा, नीरस अशा पाण्याचा येशूने काय केला, तर खूप सुंदर, खूप गोड, खूप मधुर असा द्राक्षारस बनवला. एक्झॅक्टली असंच सेम टू सेम कार्य देव आपल्या लाईफमध्ये सुद्धा करतो. आज तुमचंही लाईफ टेस्टलेस, नीरस, चव नसलेलं, काही आशा नसलेलं, काही रस नसलेलं असं तुमचं लाईफ असेल तर तुम्ही आज तुमचं लाईफ येशूच्या हातात द्या. तो जर पाण्याचा एवढा सुंदर द्राक्षारस बनवू शकतो तर मग तो तुमचं लाईफ नीरस, टेस्टलेस, काहीच आशा नसलेलं तुमचं लाईफ सुंदर त्या द्राक्षारसासारखं गोड बनवू शकणार नाही का? तो बनवू शकतो. कारण त्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही, कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नाही. पण त्यासाठी आपल्याला योग्य वेळेची वाट पाहणं खूप गरजेचं आहे. धीर धरून योग्य वेळेची वाट पाहणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्याच्या वचनाप्रमाणे चालणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच तुम्ही देवाला प्रार्थना करा की हे देवा, जर तू पाण्याचा एवढा सुंदर द्राक्षारस बनवू शकतो तर माझं जीवन सुद्धा त्या द्राक्षारसाप्रमाणे सुंदर, गोड, मधुर असं बनव. माझं जीवन सुद्धा त्या पाण्याप्रमाणे नीरस आहे, चव नाही, टेस्टलेस असं माझं जीवन आहे. पण हे देवा, तुला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ज्याप्रमाणे तू पाण्याचा सुंदर, मधुर, गोड असा द्राक्षारस बनवला, माझ्या जीवनाला सुद्धा त्या द्राक्षारसाप्रमाणे गोडी येऊ दे, चव येऊ दे, अशी तुम्ही आज देवाला प्रार्थना करा. कारण देवाचं वचन सांगते की देवाला काहीच अशक्य होणार नाही. हालेलुया. खरंच देवाला काही अशक्य नाही, काही इम्पॉसिबल नाही. ज्यावेळेस आपण आशा सोडून टाकतो त्यावेळेसच देव आपल्या लाईफमध्ये नवीन आशा उत्पन्न करतो. खरंच आपल्या आशा जेव्हा संपतात तेव्हा तिथूनच देवाचं कार्य आपल्या लाईफमध्ये चालू होतं. खरंच त्याचे कार्य खरंच खूप अद्भुत आहे. पण आपल्याला देवाच्या वचनावर विश्वास ठेवायला पाहिजे, त्याच्या वचनाप्रमाणे आपल्याला चालायला पाहिजे आणि धीर धरून आपल्याला देवाच्या वचनाची वाट पाहायला पाहिजे. तेव्हाच अशी अद्भुत कृत्य आपल्या लाईफमध्ये सुद्धा घडते.
तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या हे जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझा गौरव करते ईश्वराचे. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळात असू दे ईश्वराचे. सुंदराच्या दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराचे. हो देव बाप्पा, सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वर बाप्पा तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराचे. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगते की कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. हो ईश्वराच्या, खरंच खूप सुंदर प्रॉमिस देव बाप्पा तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराचे. हो देव बाप्पा, तुझं वचन सुंदर आहे, तुझं वचन गोड आहे प्रभू ईश्वर बाप्पा. हो देव बाप्पा, तुला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तू पाण्याचा द्राक्षारस करणारा देव आहे ईश्वराचे. खरंच देव बाप्पा, तुला कोणतीही गोष्ट अशक्य नाही, इम्पॉसिबल नाही प्रभू ईश्वर बाप्पा. हो देव बाप्पा, जेवढ्याने प्रभू ईश्वर बाप्पा तुझ्या आजच्या जिवंत वचनावर विश्वास ठेवलाय देव बाप्पा, तर प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर बाप्पा. त्यांचं निरस उदास असं जीवन काढून टाक प्रभू ईश्वर बाप्पा. आणि हो देव बाप्पा, ज्याप्रमाणे तू पाण्याचा सुंदर गोड असा चविष्ट द्राक्षारस बनवला प्रभू ईश्वर बाप्पा, तसं देव बाप्पा त्यांचं लाईफ तू गोड सुंदर असं देव बाप्पा तू त्यांचं लाईफ बनव देव बाप्पा. त्या द्राक्षरसाप्रमाणे त्यांच्या लाईफला आज गोडी होऊ दे प्रभू ईश्वर बाप्पा. कारण त्यांनी तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझं वचन त्यांनी आज विश्वासाने रिसीव्ह केलंय प्रभू ईश्वर बाप्पा. म्हणून तुझं आजचं हे वचन त्यांच्या लाईफ मध्ये कार्य करू दे प्रभू ईश्वर बाप्पा. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर बाप्पा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर बाप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत प्रभू ईश्वर बाप्पा, कोमात आहेत प्रभू ईश्वर बाप्पा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे. हो ईश्वराजा, जे कोमात आहेत त्यांच्यासाठी मी आग्रहाची विनंती करत आहे. हो देव बाप्पा, तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे प्रभू ईश्वर बाप्पा. त्यांना त्या कोमातून बाहेर काढ. तुझा हात तू त्यांना दे, तुझा मजबूत तुझ्या सामर्थ्य हात देव बाप्पा तू त्यांच्या डोक्यावर ठेव. आणि आज देव बाप्पा, जेवढे कोमात आहेत त्यांना देव बाप्पा तू आज जाग कर प्रभू ईश्वर बाप्पा. त्यांना पुन्हा उठून उभा कर प्रभू ईश्वर बाप्पा. हो ईश्वराजा, माझा विश्वास आहे ईश्वराजा, देव बाप्पा तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय देव बाप्पा, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहेत प्रभू ईश्वर बाप्पा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, पीडा प्रभू येशूच्या नावात आज निघून जाऊ दे. नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात मी आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व रोग आज निघून जाऊ दे. हो ईश्वराजा, माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू आज माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द मायटी नेम ऑफ जीसस. आमेन.